श्री स्वामी समर्थ। तर गाईज, आपण आज ना 5 मिनिटात कशी भेल बनवायची ते बघूया। आता त्याचं साहित्य बघा: कैरी, टोमॅटो, कांदा, मिरची आणि कोथिंबीर। आणि हे शेव मुरमुऱ्यांचे पॅकेट आहेत। हा साधा मुरमुरा आहे आणि हा थोडा तिखटवाला आहे, मसालावाला। आणि हे शेंगदाणे आहेत मसालेवाले आणि चणा डाळ। साहित्य आहे तो कापून घेऊया पटापट। कांदा आहे बारीक कापायचा, कधी आपली इच्छा झाली भेल खायची तर ही पॅकेट घेऊन यायचं आणि भेल घरी बनवायची 5 मिनिटात। शेंगदाणा, चणा डाळ आणि 2 कुरमुऱ्यांची पॅकेट, एक तिखटवाला आणि एक साधा। ही भेल तुम्ही घरी करून बघा आणि जर तुम्हाला आवडली असल्यास तर मला कमेंटमध्ये सांगा। घेते, सोलून घेतली कैरी। त्याचा कवच थोडा जाडसर लागतो म्हणून थोडी सोलून घेते कैरी कधी पण। तिला पण बारीक कापून घेऊया आंबटपणा। हे सगळं कापून घेतलं साहित्य: कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, कैरी। आता हे आपण सगळं मिक्स करूया। एका भांड्यात घेऊन मिक्स करायचं। जे भेलसाठी आपण पॅकेट आणलेले ते एका टोपात टाकून घेऊया। मुरमुऱ्यांचे दोन्ही पॅकेट आणि चणा डाळ, शेंगदाणे। हे आपण एक एक पॅकेट घेतले ना तरी पण 3-4 डिश भेल आपल्याला होते। पण जी भेल आणतो ना त्याच्यापेक्षा छान ही भेल होते। आता हे सर्व आपण मिक्स करूया। मी मिक्स करून घेते। आता त्याच्यात मी साहित्य टाकते: कैरी, टोमॅटो, आणि मिरची आपल्याला जशी पाहिजे तेवढीच घ्यायची, तिखटपणा। आणि हा कांदा घेऊया। आता आपण एक प्लेट बिना कांद्याची काढून घेतलेली आहे भेल। छानशी आपली भेल ही तयार झालेली आहे। पाच मिनिटात तयार झालेली आहे। बघा किती सुंदर दिसते आणि कशी दिसते तुम्ही सांगा आता। घेऊया आता। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।